श्रीरामपूर शहरातील सावता रोडवरील रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स या प्रसिद्ध सराफ दुकानात 17 जुलै रोजी रात्री मोठी चोरी झाली। दुकानाचे मालक निखिल विजय नागरे वय 34 राहणार सावता रोड वार्ड क्रमांक 3 हे रात्री 8:30 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते। त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ड्रॉवर व कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने, लगड व इतर सामान असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या चोरीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले। पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान समोर आले की ही चोरी जालना येथील काही गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदारांसह केली होती। गोपनीय माहितीच्या आधारे 22 जुलै रोजी जालना येथे छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या आरोपींपैकी गोपीसिंग टाक वय 25, दीपक सिंग टाक वय 28, शिवाजी सासनिक वय 36 आणि अमित दागडिया वय 32 हे चौघेही जालना येथील रहिवासी आहेत। तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी 17 जुलै रोजी होंडा कारने श्रीरामपूरला येत सराफ दुकान फोडल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून पंचासमक्ष 14,07,000 रुपयांचा मुद्देमाल, त्यात होंडा सिटी कार MH03 AZ 5458, 5 मोबाईल फोन्स, 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागिने व लगड आणि 4 ग्रॅम सोन्याचे दागिने असा माल हस्तगत करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपी दीपक सिंग टाक यांच्यावर या आधीच जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या तयारीचे 14 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे। सर्व आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण 23 किलो चांदी आणि 4.5 तोळे सोनं असा 26 ते 27 लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच CCTV फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपीसिंग टाक व त्याचे इतर 3 साथीदार अशा एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 12 किलो चांदी, 4 ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।